हॅलो मित्रांनो, प्रथम नमो बुद्धाय, जय भीम। मी सिद्धार्थ रामटेके RRB ब्लॉग चॅनलतर्फे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आज समता सैनिक दल यांचा 97वा स्थापना दिवस असल्यामुळे संविधानच्या ज्या प्रतिमेच्या अनावरण करून त्यांनी आपला दीक्षाभूमी इथे येऊन त्यांनी आपला जो समता सैनिक दलाचा हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। ह्या कार्यक्रमाचे मेन उद्देश असे आहे की आपल्या समाजामधले असणारे जे असंख्य लोक, लहान ते मोठे आणि वृद्ध व्यक्ती बी तुम्हाला समोर दाखवायचा बी आलेला आहे की इथे तर अत्यंत महिला वर्ग आपल्याला समोर तुम्हाला दिसत आहे आणि याला गाईड करणारे साहेब SSD यांच्या कमांडने काम करत येत आहे। समोर तुम्हाला दाखवत येत आहे अजून असंख्य महिला इथे जे आलेले आहे ते समता सैनिक दलांना समोर कसं वाढणार आणि आपल्या समाजामध्ये कशी त्यांची जागरूकता वाढणार यासाठी तुम्हाला समोर मी काही महिलांसोबत बी आपण वार्ता करू, परंतु आता त्यांची परेड चालू आहे म्हणून तुम्हाला थोडासा मी मानमत्ता वक्तांनी त्यांच्याशी आपण काही बोलण्याचा प्रयत्न करूया। हा समता सैनिक दलांचा यांच्या 97वा स्थापना दिवस असल्यास हा कार्यक्रम इथे संविधानाच्या दीक्षाभूमी इथे करण्यात आला आहे। आपल्याला मी तिथचा त्यांच्या जो संघटनेचा तुम्हाला बॅनर बी तुम्हाला दाखवत आहे आणि समोरच तुम्हाला पंचशील ध्वज आणि आपला निळा झेंडाच्या बी तुम्हाला समोर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुद्धा ठेवलेली आहे। आणि त्याच्याच खाली आपल्याला समता सैनिक दल यांचा सुद्धा एक झेंडा समोर दिसत आहे। हे समता सैनिक दलाची हे एक ओळखच निर्माण झालेली आहे। आज समता सैनिक दलचा दिवस असल्यामुळे येथे महानुभाव भक्त आलेले आहे। आज मी त्यांना दीक्षाभूमीच्या स्पांगावरून इथे असंख्य महिला वर्ग आणि मुलं आणि इथे मान्यवर आलेले आहे। आज संविधान दिवसाच्या निमित्त यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया। आज समता सैनिक दलाचा 97वा स्थापना दिवस आहे आणि या समता सैनिक दलाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 मार्च 1927ला जो महाडचा सत्याग्रह झाला, जे महाडला चौदार तळ्याचं पाणी खुलं करण्याचा संघर्ष जो होता, त्या काळात समता सैनिक दलाची स्थापना बाबासाहेबांच्या उपस्थितीत करण्यात आली आणि समता सैनिक दल त्या काळात महार बटालियन जी होती ती मोठ्या संख्येने यामध्ये मिलिटरीचे लोक सहभागी होते। आमच्या रेल्वेची कुली यामध्ये सहभागी होते, मजूर लोक गावागावामध्ये मोठ्या संख्येनं शाखा होत्या आणि हे समता सैनिक दल वर्षोनुवर्ष असं कार्यरत राहिलं की त्यामुळे हा समाज एक संघ करण्याचं काम आणि समाजाला प्रोटेक्शन देण्याचं काम, समाजाला सहकार्य करण्याचं काम, शिस्त देण्याचं काम समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये पाहायला मिळतो। हा इतिहास आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा समता सैनिक दल स्थापन केलं तर देशामधली सैनिक मोठ्या संख्येनं आणि 1956मध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला जी दीक्षा दिली, या दीक्षाभूमीवर ज्या ठिकाणी हा स्थापना दिवस आपण साजरा करत आहोत, या ठिकाणी लाखोच्या संख्येनं समता सैनिक दलाचे सैनिक येथे उपस्थित होते आणि सुरक्षा देण्याचं काम, सहकार्य करण्याचं काम, सेवा करण्याचं काम समता सैनिक दल त्या काळामध्ये करत होतं। हा दिवस 14 ऑक्टोबर 1956चा आपल्याला आठवा लागेल आणि अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने समाजाला सुरक्षा देण्याचं काम समता सैनिक दलाने केलं। त्या काळामध्ये आमचे असलेले वेगवेगळे जरी ग्रुप होते तर तेही एक संघ मिळून काम करायचे। आज आम्हाला ते विभक्त दिसतात,
पण त्यावेळेस एक संघ होतं, रिपब्लिकन पक्ष एक संघ होता, बौद्ध महासभा एक संघ होती आणि समता सैनिक दलाची ताकद त्याच्याबरोबर होती. आणि म्हणून त्यामुळे आपला जो प्रभाव होता, एक अशी शक्ती होती की देशामध्ये, म्हणजे त्या काळामध्ये मनाची एक सर्वात मोठी शक्ती जर कोणती असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शक्ती आहे. आणि तो बघा समता सैनिक दल किती शिस्तबद्ध आहे असा RSS त्यावेळेस म्हणत होतं. आज आम्ही विखुरलेले आहोत, पण ते एक संघ व्हावं म्हणून 2017 पासून याच दीक्षाभूमीवर आम्ही समता सैनिक दलाची ही परेड दर रविवारला या ठिकाणी सकाळी 8 वाजता या ठिकाणी घेत असतो. मोठ्या संख्येनं शहरातील आपले सैनिक या ठिकाणी येतात आणि संकल्प हाय या निमित्ताने एक संघ व्हा, गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक हे स्लोगन घेऊन आम्ही गावागावात फिरत आहोत. आज हजारो लोक आमच्याबरोबर जुळलेले आहे, 10,000च्या वर संख्या आपल्याला मिळत आहे. आणि म्हणून येणाऱ्या म्हणजे 97 वर्षात आहे, आता येणाऱ्या दिवसामध्ये 100वी होणार आहे, शताब्दी वर्ष होणार आहे. आणि या शताब्दी वर्षामध्ये समता सैनिक दलाचे 10,000 सैनिक कमीत कमी या दीक्षाभूमीवर उपस्थित व्हावी अशी संकल्पना घेऊन आणि एक संघ शक्ती कशी दाखवता येईल हा प्रयत्न या माध्यमातून समाजाचं कवच बनून सुरक्षा म्हणून काम करण्याचं सैनिक आमचे तयार होतील यासाठी हे सर्व कार्य सुरू आहे. मी सर्व समता सैनिक दलाच्या या 97व्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्या सर्वांना सद्बुद्धी मिळे आणि बाबासाहेबांची मिशन ही पुढे चालावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आता आपल्याला मान्यवर जे सरांनी सांगितलं आहे, सर आपलं तुमचं नाव काय म्हटलं? मी घनश्याम फुसे, समता सैनिक दलाचा मुख्य संयोजक आहे. हे आपल्याकडे जे मान्यवर आहे, मी त्यांना एक प्रश्न मला विचारायचं होतं, म्हटलं की RPF हे आपल्या संविधान जो आपला समता सैनिक दल तिथून वेगळी झाली आणि बौद्ध महासभा, तर याच्यामुळे जणू आपली समता सैनिक दलाची हानी झालेली असणार हे मला दिसून येते. आणि आपण ह्या हानीला भरण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? बघा, समता सैनिक दल हे आजच्या काळाची आवश्यकता आहे यासाठी आम्ही ओळखतो की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला राजनीतीमध्ये जे आमचे जरी गट असतील, रिपब्लिकन पक्षाचे गट आहे मान्य आहे आम्हाला, परंतु हे सर्वही गट एकत्र होण्याची शक्ती जनतेमध्ये आहे. नेत्यांनी चूक केलेली आहे आणि नेते इकडे तिकडे भटकलेले आहे, कोणी BJPकडे कोणी काँग्रेसकडे गेल्यामुळे आज ही परिस्थिती झालेली आहे. परंतु येणाऱ्या दिवसात या सर्वांना एक संघ करण्याचं काम समता सैनिक दलाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आमचा आहे. मग बौद्ध महासभा असो, रिपब्लिकन पक्ष असो आणि समता सैनिक, ज्या बाबासाहेबांनी 3 संघटना दिल्या, ह्या वेगवेगळ्या कितीतरी 10, 15, 25 संघटना येतील त्याला महत्त्व नाही. ह्या ऐतिहासिक संघटना आहेत ज्या बाबासाहेबांनी, ज्या ऐतिहासिक संघटनेला आज उभं करू तरच खऱ्या अर्थानं आज समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपण न्याय देऊ शकू समाजाला, अन्यथा आमच्याजवळ दुसरं काही साधन राहिलेलं दिसत नाही. आपल्याला जे मान्यवरांनी अत्यंत मूल्यवान अशी माहिती सांगितली आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे जे मान्यवर इथे जे जमलेले आहे त्यांनी आपली मेहनतीने आणि त्यांनी जे समाजाप्रती तळमळ दाखवून त्यांनी जे बौद्ध समता सैनिक दलाला वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला मी ते त्यांना जे अनुयायी एवढे जुळलेले आहे त्यांच्या अनुषंगाने हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहू शकता इथे समता सैनिक दलाचे जे बी पदाधिकारी काय आलेले आहे, हे जेवढे बी पदाधिकारी आले आहे, तुम्ही इथं जे जुळलेले आहे आपल्याकडे साहेबांनी, समता सैनिक दलाचे साहेब आणि पदाधिकाऱ्यांनी जे जोडून क्षणाक्षणातून जणू काही थेंबाथेंबातून जसं एक सागर तयार होतो तसं थेंबाथेंबातून त्यांनी निर्माण करण्यासाठी इथे असंख्य महिला आणि त्यांनी जे सिद्ध पद्धतीच्या तरीकेने जे समता सैनिक दलाची त्यांनी शाखाची त्यांनी दाखवलेली आहे. हर याच्यामध्ये आपल्यासमोर एक आपल्या वृद्ध महिला पण आहे, त्यांच्यापर्यंत थोडीशी जाणून घेऊया. आपल्याकडे आपण समता सैनिक दलामध्ये जर जॉईन झाल्या, तुमचं ह्या बाबासाहेबांचे अत्यंत प्रेम असं मला दिसत आहे आणि मला असं वाटतं की समता सैनिक दल वाढेल आणि ह्या वयामध्ये तुम्ही ह्याला जुळल्या म्हणजे हे मोठी आपल्याला मानाची गोष्ट आहे. आपण याचं काय म्हणणार? आपल्याला बोला समजत नाव सांगा ना. जनाबाई रामटेके. आपल्याकडे हे जनाबाई रामटेके मॅडम आलेले आहे आणि हे समता सैनिक जुळलेले आहे आणि त्यांना कसं की भले यांना बोलता येत नसणार, पण त्यांची जे तळमळ आहे समाजाप्रती आणि समता सैनिक दलाच्या मध्ये ते सामील झालेले आहे आणि ते ताटपणाने आपल्या संविधानाला वाढवण्यासाठी कामसुद्धा तेवढंच आवडीने करतात. आणि सामर्थ्य तुम्हाला अजून दाखवतो मी. इथे जे महिला अजून वर्ग आलेला आहे, महिला जो वर्ग आलेला आहे हे बी सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी की तळागाळातून आलेले इथे असंख्य
अमरावती, यवतमाळ, बुलढाणा संघातले सगळे व्यक्ती आणि नागपूर सुद्धा इथे जुळलेला आहे. आपल्याला सगळं इथे दिसणार आहे. गोंदिया, भंडारा ह्या क्षेत्रामधले बी लोक ह्या समता सैनिक दलाला जुळलेले आहे. आणि हा समता सैनिक दल जणू काही एक निळाचा सागरासारखा वाढत आहे. आणि ह्या असंघाने इथे आलेल्या महिला आणि आपण पाहत आहोत की ह्या महिलांच्या याच्यामध्ये एक जणू काही एक जोश निर्माण झालेला आहे की काय, की हा समता सैनिक दल आता थांबणार नाही. वाढून वाढून हा सटंग सागरासारखा मोठा होणार आहे. तुम्हाला दिसून येत आहे. अजून महिला इथे थांबवल्या आहे आणि काही इथे जी महिला आहे आपल्याकडे, हा जे महिला आहे, मी थोडा महिलांना त्यांना विचारतो की आपल्याकडे जे मॅडम आले आहे. मॅडम आपण तुमचं नाव काय मॅडम? बबिता मेश्राम, देसाईगंज वडसावरून आलेली आहे मी. बबिता मेश्राम मॅडम आलेले आहे. आणि हे तुम्ही कुठचं आहे? देसाईगंज वडसा. आता आपण इथे जे रॅली चालू झाली आहे हे बी प्रसंग आपण घेऊया. थोड्या वेळाच्या नंतरच आपण तुम्हाला पूर्ण लाईव्ह दाखवूया. ठीक आहे. हां थांबून इथे जे समता सैनिक दलांची जी रॅली इथून जो प्रारंभ होत आहे हा दीक्षाभूमीच्या प्रांगणावरून तुम्ही समोर पाहता त्यांना. हा जो समता सैनिक दल आहे हा अत्यंत जोमाने आणि असंख्य असा तत्वज्ञानाने काम करत असताना तुम्हाला दिसत आहे इथे आलेले. आणि इथे जे हे जे दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये इथे आलेले आहे. आपण पाहत आहे हा दीक्षाभूमीचा परिसर आहे आणि परिसरामध्ये इथे समता सैनिक दलाची जे शाखातले सगळे पदाधिकारी आणि इथे इथे जुळलेले सगळे कर्मचारी आलेले आहे. आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे